अखिल विश्वाला प्रज्ञाशील करुणा, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या देशातील पहिले धर्मनिरपेक्ष सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि अशा तमाम आपल्या सर्व ज्यांनी जीवनाची आहुती लावून आपल्या उत्कर्षामध्ये योगदान दिलं त्या सर्वांना प्रथमतः मी अभिवादन व्यक्त करतो। आणि खास करून आजच्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्यासोबत उपस्थित असलेले ॲडव्होकेट भीमराव मस्के सर, माजी न्यायाधीश, तसेच आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर संजय मुन सर, या कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपण सेवा गौरव करत आहोत असे आमचे मित्र यशवंत महाविद्यालय शिल्लोडचे प्राध्यापक डॉक्टर गजबे सर आणि आमच्या संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष, तसेच इथे उपस्थित असलेले साकेत बुद्धविहार समितीचे सर्व पदाधिकारी, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्थेच्या संस्थापक सह सचिव मॅडम प्रज्ञा साळवे मॅडम, उपस्थितांमध्ये आमचे संस्थापक सदस्य डॉक्टर नरवडे सर, तसेच माननीय बाबूराव बनसोडे सर, इंजिनियर मस्के साहेब, व्ही के वाघ सर आणि सर्व ह्या पेठेनगर मधील इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात, आपण सर्व बंधू आणि भगिनी। प्रथमतः आपण साकेत नगर बुद्धविहारामध्ये हा संविधान गौरव महोत्सव आयोजित करत आहात। आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्थेच्या सोबत, त्याबद्दल दोन्ही आयोजक संस्थांचं मी प्रथमतः अभिनंदन करेन की आपण बघत आहोत मागच्या काही दिवसांपासून शासकीय पद्धतीने शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि इतर ठिकाणी संविधान गौरव महोत्सव साजरे होत आहेत। आणि आपण सुद्धा कोणताही आदेश नसताना, कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर आपल्याला लागू नसताना एक संविधानाप्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती आपली जी एक नाळ जोडलेली आहे, जी कृतज्ञता आपली त्या प्रती आहे, त्यामुळं संविधानाला 75 वर्ष होत आहेत। ह्या निमित्त संविधान अमृत महोत्सव आपण साजरा करत आहात। आणि भारतीय संविधानावर आपल्या ह्या बुद्ध विहारामध्ये आपण एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्याची सांगड आपण धम्माशी लावून हा विषय नियोजित केलेला आहे। तसं पाहिलं तर कोणतेही धार्मिक स्थळ हे प्रार्थना स्थळ असतात आणि तिथे शिक्षण मिळेलच, आपल्या जीवनाचं शिक्षण मिळेलच, धार्मिक शिक्षण नक्की मिळतं सर्वच धार्मिक स्थळांमध्ये, प्रार्थना स्थळांमध्ये, आणि त्या त्या धर्माचं तत्वज्ञान तिथं दिलं जातं। तसंच बुद्ध विहारांमध्ये बुद्ध धम्माचं तत्वज्ञान, बुद्ध आणि त्यांचं धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचं तत्वज्ञान, ह्यासोबतच आपण भारतीय संविधानाचं तत्वज्ञान आणि त्या अनुषंगाने सुद्धा एक समाजाप्रती आपली एक भूमिका आणि आपली जी एक चळवळ आहे सामाजिक, ती सुद्धा या बुद्धविहारामधून चालवता हे बघून आम्हाला बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांनाच फार मोठा आनंद होत आहे। मला असं वाटतं की अशा बुद्ध विहारांमधून संविधानावर नक्कीच बोललं गेलं पाहिजे। आमच्या सामाजिक अध्ययन संस्थेच्या माध्यमातून ह्यापूर्वी सुद्धा याच साकेत बुद्ध विहारामध्ये आणि इतर अनेक बुद्ध विहारामध्ये आपले काही कार्यक्रम आयोजित झालेले आहेतच। मला वाटतं ह्या विचारमंचावरून आमचे डॉक्टर संजय पायकराव सर यांनी
ह्यापूर्वी एक व्याख्यान दिलेलं होतं कदाचित या पेठनगरमध्ये, आणि आता आपल्यासोबत आम्ही पुन्हा एकदा या पेठनगरला आलेलो आहोत. चर्चेमध्ये आम्ही आमच्या सामाजिक अध्ययन संस्थेच्या मार्फत आणि असे एखाद्या सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करणाऱ्या आयोजक संस्थेच्या मार्फत एखादा संविधान अमृत महोत्सवानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करावा असा विचार करत होतो. आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर क्षीरसागर सर आणि आदरणीय संजय मुन सर आणि आपल्या भगिनी साळवे मॅडम आणि गोंडाणे साहेब आणि इतर सर्व आमचे सदस्य यांनी ज्यावेळेस विचार केला, आणि जसं एखाद्या आपल्या कुटुंबातील मोठी प्रगल्भ माणसं, विद्वान माणसं हे आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला काही जबाबदारी देत असतात, तशातला हा आजचा थोडक्यात कार्यक्रम आहे. मी तसं पाहिलं तर कार्यक्रमात पाहुणा असं नाही, कारण मी एक आयोजकाचाच भाग आहे. जसं मॅडमने सांगितलं, बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्था, आपल्या संस्थेमध्ये आणि ह्या साकेत बुद्धविहार समितीमध्ये अनेक विद्वान भारतीय संविधानाचे अभ्यासक, माननीय न्यायाधीश आपले मस्के साहेब आहेत, आणि इथे उपस्थित आपण सर्वजण बुद्ध आणि त्यांचं धम्म अभ्यासत असता, धम्माच्या अनुषंगाने जाणून घेत असता. साऱ्या गोष्टीची आपल्याला जाणीव असताना सुद्धा माझ्यासारख्या एखाद्या छोट्या व्यक्तीला आपण इथे ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. विषय आजचा जो नियोजित केला आहे, भारतीय संविधान आणि धम्म. प्रथमतःच एक गोष्ट आपल्या सर्वांना म्हणजे स्पष्ट केली पाहिजे की आपलं भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, आणि आपण त्याची जोड ही धम्मासोबत लावत आहोत. तसं धार्मिक अर्थानं बुद्धाचा धर्म म्हणा का बुद्धाचं धम्म म्हणा, आपल्या ट्रेडिशनली पारंपरिक पद्धतीनं प्रगतानं धम्मालाही धर्मच मानतात, अशी एक भूमिका बाकीच्या सर्व लोकांची असते, अभ्यासकांची असते. म्हणून ह्यामधून आपल्याला हा एक अर्थ ध्वनित करता येणार नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला एक आदर्श दिलेलं संविधान हे कोणत्या तरी धर्माच्या अधीन आहे. कारण आपलं संविधान धर्मनिरपेक्ष आहे, सर्वच धर्मांना समान अशा प्रकारचं, आणि आपल्या संविधानाअंतर्गत जी राज्यव्यवस्था निर्माण केलेली आहे त्या राज्याला किंवा सरकारला कोणताही ऑफिशियल रिलिजन नसतो. म्हणून मला पहिल्यांदा हे आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की संविधान आपण धर्मासोबत जोडत असताना कोणत्याही धर्माला संविधानाच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या प्रकारचा दावा हा करता येत नाही, किंवा एक क्लेम आपल्याला देता येत नाही की हे कोणत्याही आपलं धर्मनिरपेक्ष संविधान असलेलं आमच्या धर्माचं संविधान आहे. ही गोष्ट नक्कीच आहे. असं असलं तरी सुद्धा की आपल्या संविधानाच्या अंतर्गतचे तत्वज्ञान संविधान निर्मात्यांनी दिलेलं आहे, त्या तत्वज्ञानाची तुलना आपल्याला जशी धम्मासोबत करता येते तशी ती इतर धर्माच्या अंतर्गत असलेल्या तत्वज्ञानासोबत सुद्धा करता येऊ शकेल. आज आमच्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये अनेक अभ्यासक संविधान हे हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाशी जोडतात. त्याच्यामधील आलेला अनेक जे श्लोक आहेत, अनेक तत्वज्ञान आहेत, त्याच्याशी पण जोडून त्याचा अभ्यास केला जातो. त्यासोबतच कायद्यामध्ये जसे हिंदू कायदे आहेत, तसेच इस्लामिक कायदे आहेत, तसेच बायबलमधून आलेले कायदे आहेत, इतर धर्माचे कायदे आहेत. मला वाटतं आज प्रसंगी ही गोष्ट सुद्धा आपल्याला सर्वांसाठी एक मोकळी असेल की आपल्या भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानाची तुलना इतर धर्माच्या तत्वज्ञानासोबत सुद्धा करता येऊ शकेल. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की जर अशा प्रार्थना स्थळांमधून, धार्मिक स्थळांमधून जर भारताच्या संविधानावर चर्चा घडत असतील तर ती एक फार मोठी, मला वाटतं, आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून गोष्ट आहे. आम्ही सर्वजण धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला तसं पाहिलं तर चालनाच देत असतो, जे की आपल्या संविधान निर्मात्यांना अपेक्षित होतं. यासोबत आपण ही अपेक्षा करू की इतर धार्मिक स्थळांमध्ये सुद्धा भारतीय संविधानावर चर्चा झाल्या पाहिजे, आणि तिथे सुद्धा मग त्यानिमित्त जो समूह येतो त्यांच्या समोर सुद्धा आपल्या धर्मासोबतच भारतीय संविधानामधलं तत्वज्ञान
हे त्या लोकांना सर्वांनाच त्या त्या धर्माच्या जे पालन करत असतील आपल्या संविधान अंतर्गत अधिकार प्राप्त झाल्यामुळं त्यांच्या सोबत सुद्धा त्याची चर्चा झाली पाहिजे आणि तिथे सुद्धा आपलं संविधान हे जागृती त्याची निर्माण आपल्याला करता येऊ शकेल, ही पण आपल्याला ह्या निमित्त एक अपेक्षा करता येऊ शकेल. कारण त्याचा पायंडा आपण साकेत बुद्धविहार किंवा इतर सर्व बुद्धविहारांमधून सुरू केलेला आहेच. विषयाकडे येत असताना भारतीय संविधान हा विषय तसं पाहिला तर फार कायद्याचा विषय असल्यामुळं आणि तत्वज्ञानाचा विषय असल्यामुळं आणि त्यासोबतच मग धम्माचा विषय असल्यामुळं मला वाटतं ह्याची दोन्हीची सांगड घालत असताना प्रथमतः मी धम्माकडून संविधानाकडे येण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या साकेत बुद्धविहारामध्ये ह्या परिसरातील सर्वच जे काही मंडळी आहे बुद्ध धम्माचा अभ्यास करणारी आणि ह्या साकेत बुद्धविहारामध्ये येत असणारी, त्यांनी ह्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा नक्कीच इथे अभ्यास केला असणार आहे. ही गोष्ट सोबत ठेवून मनामध्ये ठेवून पुढचं वक्तव्य मी सादर करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या सर्वांना माहिती आहे की बुद्ध किंवा सिद्धार्थ त्यापूर्वीचे राजपुत्र सिद्धार्थ हे बुद्ध होण्याची जी प्रक्रिया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये अभ्यासलेली असणार आहे की एका वादावरून, पाण्याच्या विभागणीच्या वादावरून दोन राज्यामधील जो वाद होता त्या वादाचं परिपाक म्हणजे सिद्धार्थ मग त्याचं परीक्षालन करण्यासाठी निघालेले असतात आणि मग ते एका शोधाच्या मागे आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये जी चिंता होती की हे वाद जगामधले कधी संपुष्टात येतील आणि त्याच्यावर काय मार्ग असू शकतील. मग शोधत असताना आपल्या सर्वांना याची जाणीव झालेली होती ते अभ्यास करत असताना की मग त्यांना जी ज्ञानप्राप्ती होते, अंतिमतः जी ज्ञानप्राप्ती बुद्धांना होते त्या पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसल्यानंतर आणि 4 आठवडे चिंतन केल्यानंतर 4 वेगवेगळ्या स्तरांमधून आपलं चिंतन गेल्यानंतर बुद्धाला जे ज्ञान प्राप्त होतं, त्यांच्या समोर जे प्रश्न होते खास करून की हे मुळात ह्या जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाच्या अनुषंगाने जे बुद्ध विचार करतात, तत्वचिंतन करतात आणि त्यामधून जी ज्ञानप्राप्ती त्यांना झाली की जग हे दुःखमय आहे. तसंच त्यासोबतच त्या दुःखाचं निरोध करण्याचा सुद्धा मार्ग आहे. म्हणजे ह्या 2 बेसिक गोष्टी जर मांडल्या आपण, अर्थात त्या 4 वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने आपण मांडत असतो की जग दुःखमय आहे आणि त्याचा निरोध होऊ शकतो, त्याचे निरोध होण्याचे कोणते मार्ग आहेत आणि मग कशापैकी आपल्या जीवनामधील दुःख हे आपल्याला दूर करता येऊ शकेल आणि लोकांच्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये एक कशा प्रकारचा सुख प्राप्ती होईल किंवा आनंद निर्माण करता येऊ शकेल, असं हे बुद्धांचं सामाजिक तत्वज्ञान आहे. आणि मग बुद्धांना जशी ही ज्ञानप्राप्ती झाली तर त्यांच्या समोरचा महत्वाचा प्रश्न असा होता की मग आता मला जे ज्ञान प्राप्त झालं आहे, हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी असं हात गुंडाळून बसायचं का लोकांसमोर येऊन ते ज्ञान मांडायचं. आणि मग लोकांना हा मार्ग सांगितला तर आता जे लोक आहेत त्या सर्व लोकांना हा मार्ग पटणार का, त्या सर्व लोकांपर्यंत हा मार्ग पोहोचला जाणार, ही त्यांच्या मनात शंका होती. आणि मग बुद्ध त्याच्यावर जे मार्ग शोधून काढतात की नेमकं या जगामध्ये ज्या व्यथा आणि दुःख लोकांना भेडसावतंय त्यामधून त्यांना बाहेर कसं काढता येऊ शकेल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा प्रस्थापित करता येऊ शकेल, असा मार्ग जो मला मिळालेला आहे तो मार्ग मी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो जो जीवन जगण्याचा मार्ग बुद्ध देतात त्यालाच आपण धम्म असं म्हणतो. आता धम्मामध्ये आल्यानंतर मग कायद्याचा एक अभ्यासक आणि विद्यार्थी असल्यामुळं मी ज्यावेळेला बुद्ध धम्माचे कायदे याच्यावर काही संशोधन करत होतो
आम्ही इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज आम्ही 2-3 मित्र संजय पायकराव सर आणि रवी खिल्लारे सर सांचीला एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांच्या आम्ही हा एक 2017 मध्ये छोटासा रिसर्च करण्याचा प्रयत्न केला होता की बुद्धिस्ट न्याय व्यवस्था किंवा बुद्धिस्ट न्याय तत्व शास्त्र आणि त्याचा भारतीय संविधानावरील काय प्रभाव असू शकेल. मग त्यामधून असं जाणवलं की जे बुद्धिस्ट तत्वज्ञान आहे, बुद्ध तत्वज्ञान आहे आणि बुद्ध तत्वज्ञान मानणारे जे देश आहेत किंवा बुद्ध तत्वज्ञानामध्ये जो कायद्याचा तत्वज्ञानाचा विषय आहे त्यामध्ये बुद्धिस्ट तत्वज्ञाना अंतर्गत जो कायदा आहे तो त्यालाच धम्म असं म्हणतात. आणि ह्या बुद्धिस्ट लॉचे किंवा बुद्धिस्ट कायद्याचे तसे पाहिलं तर 2 उपभाग करता येऊ शकतात, एक धम्म आणि विनय. तर आपल्या व्याख्यानामध्ये आपण फक्त धम्माशी निगडित अशा प्रकारची चर्चा करणार आहेत आणि मग विषयाकडे आपण येणार आहेत. तर तसं पाहिलं तर बुद्ध हे काही कोणत्याही एखाद्या ग्रंथाचे किंवा धर्मग्रंथाचे लेखक नाहीत किंवा निर्माते नाहीत, परंतु तरी सुद्धा बुद्ध धम्माचे जे सर्व कायदे आहेत, जे बुद्धिस्ट लॉ जगामध्ये आहेत, त्या सर्व कायद्याचे निर्माते हे बुद्धाला मानले जातात. सर्व अभ्यासक हे बुद्धाला त्याचे निर्माते मानतात. त्याचं कारण असं आहे की बुद्धाने हा धम्माचा कायदा जगाला दिला. मग नेमकं या धम्माच्या कायद्यामध्ये काय आहे, या धम्माच्या कायद्याचे कोणते तत्वज्ञान आहे, त्याचा उद्देश काय आहे, याचाही अनेक अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. जर आपण जास्त खोलवरपर्यंत गेलो भारताच्या इतिहासामध्येच तर आम्हाला असं जाणवेल की आपलं जे राजकीय व्यवस्था या देशामध्ये होती आणि खास करून सम्राट अशोकांच्या काळामध्ये या देशामध्ये होती, तर सम्राट अशोकांचा जो काळ होता तो पूर्ण हा बुद्धिस्ट कायद्यांच्या अंतर्गत गव्हर्न झालेला अशा प्रकारचा हा देश आपला होता. आणि अभ्यासक हेही मानतात की सम्राट अशोकाच्या काळामध्येच आपला देश हा एक धर्मनिरपेक्ष देश होता. जरी बुद्ध धम्माचा कायदा सम्राट अशोकाने ह्या देशामध्ये आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये आणला, पण तो एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा कायदा होता. म्हणून मी असं मानतो की बुद्धाचा कायदा हा कोणत्याही धर्माशी निगडीत असू शकत नाही. मुळात बुद्धाचा धर्म हा धर्म नाहीच आहे. बुद्धाचा धम्म हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये माणसाचा माणसाशी या जगामध्ये जो एक संबंध आहे तो बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू अशी आपली एक भूमिका मांडलेली आहे आणि तेच बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आहे. आणि मग एकंदरीत या बुद्ध धम्माच्या कायद्यामध्ये जर आपण अंतर्गत गेलो तर आपल्याला हे कळेल की बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं आणि पहिलं प्रवचन त्यांनी जे सारनाथला दिलेलं होतं 5 प्रायोजकांच्या समोर, त्यामधून जे बुद्ध धर्माचा जो मार्ग आहे, आपल्या जीवन जगण्याचा मार्ग जो ते जगाला देऊ इच्छितात, त्याच्या महत्वाच्या 3 गोष्टी त्यांनी त्यामध्ये मांडलेल्या होत्या. एक पहिले भाग म्हणजे विशुद्धी मार्ग त्यांनी मांडला, ज्यामध्ये 5 अशा प्रकारचे मार्ग दिले जे आपण पंचशिलामध्ये साधारणतः बोलत असतो. त्यासोबत त्यांनी अष्टांग मार्ग मांडले आणि एक शील मार्ग मांडला. म्हणजे विशुद्धी मार्ग, अष्टांग मार्ग आणि शील मार्ग हे 3 महत्वाचे बुद्धाच्या धम्माच्या मला वाटते 3 बाजू असतील. ह्या 3 विशिष्ट अशा प्रकारचे बिंदू आहेत. आणि मानवाच्या जीवनामध्ये बुद्धाने असं म्हटलं, बाबासाहेब असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला आपलं जीवन हे चांगलं करायचं असेल तर मग त्याला आपल्या जीवनामध्ये हे विशुद्धी मार्ग, अष्टांग मार्ग आणि शील मार्गाचा अवलंब करावा लागेल. आपण सर्व बुद्ध धर्माचे अभ्यासक असल्यामुळं त्याचं सर्व सविस्तर मला वाटतं विवेचन करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा जे आपण 5 शील घेता, अर्थात ते विशुद्धी मार्गाचा भाग होतात तिकडे. त्याच्यानंतर मग अष्टांग मार्ग जे आपले सम्यक दृष्टीपासून आणि सर्व जे काही सम्यक मार्ग बुद्धाने सांगितलेत 8 अशा प्रकारचे मार्ग आणि मग 10 पारमिता, असं सर्व या बुद्धाच्या धम्माचा भाग येतो. आणि ज्या ज्या ठिकाणी मग बुद्धाच्या धम्माचा कायदा लागू असतो किंवा बुद्ध तत्वज्ञानामधला कायदा असतो धम्माचा, विनयामध्ये जरी आपण अभ्यास केला तर ते जे काही क्रिमिनल जस्टिसचा भाग, असं माननीय न्यायाधीश साहेब, क्रिमिनल जस्टिस जे आज आपण मानतो, जेव्हा CRPC किंवा आता आलेला भारतीय न्याय
संहिता आणि इतर सर्व कायदे जे आहेत तिथे ते बुद्ध भिक्षू आणि भिक्षुणींसाठी जे कायदे विनय पिटकामध्ये आहेत, तर धम्मामध्ये जे मार्ग आहेत, खास करून हे अष्टांग मार्ग जे आहेत, जे विशुद्धी मार्ग आहे, जे बुद्धाने शील मार्ग दिलेत, हे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपलं जीवन सुखकर करण्यासाठीचे कायदे आहेत. आणि मग बुद्ध धम्माचा सामाजिक पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर बुद्ध धम्माचे जे कायदे असतात ते आमच्या आज जे वेलफेअर स्टेट ज्याला म्हणतो आपण, कल्याणकारी राज्य, ही कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ बुद्धाच्या ह्या कायद्यामध्ये भारतामध्ये आलेली आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यासोबतच बुद्धाच्या धम्माचा आणि धम्माच्या कायद्याचे जर कोणते महत्वाचे पैलू असतील तर ते महत्वाचे पैलू आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. म्हणजे ह्यावर अशा प्रकारे बुद्धाचा धम्म अधिष्ठित आहे याचे आपल्या सर्वांना जाणीव आहे. आता आपण जर भारतीय संविधानाकडे त्याच्या अनुषंगाने काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपलं संविधान जे आज म्हणजे ह्या वर्षी ज्याला 75 वर्षे झालेली आहेत किंवा होत आहेत, पूर्ण स्वीकृतीला झालीत आणि अंमलबजावणीला आता होत आहेत 75 वर्ष, आणि पूर्ण भारत देशामध्ये त्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव साजरा होत आहे. आणि आज या बुद्धविहारामध्ये आपण त्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. आपल्या संविधानामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की संविधानाची जडणघडण करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फार महत्वाची भूमिका आहे. आणि त्यासोबतच संविधान सभेची फार महत्वाची भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी मसुदा समिती होती यांनी आपल्या संविधानाचा मसुदा जो तयार केला होता तो मसुदा संविधान सभेमध्ये त्याच्यावर फार मोठी चर्चा झाली. ऍक्च्युली त्या मसुदा समितीच्या स्थापनेला सुद्धा फार मोठा इतिहास आहे. आपल्या संविधान निर्मितीचा जो इतिहास आपण बघितला 9 डिसेंबर 1946 पासून, तर मग ज्या दिवशी आपण संविधान स्वीकृत केलं म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत ही लोकशाही पद्धतीनं घडलेली सर्व प्रक्रिया आहे. आणि संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली, संविधान सभेमध्ये त्या चर्चेमधून जे सर्व ठराव पारित झाले त्यावर अधिष्ठित आपलं हे संविधान आहे, ज्याची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने केलेली आहे. मग संविधानाच्या या जडणघडणीमध्ये बुद्ध तत्वज्ञानाचा काही प्रभाव झालाय का, म्हणजे जेणेकरून आम्हाला त्या धम्माच्या तत्वज्ञानाकडे जाताही शकेल, ह्या 2-3 गोष्टी मला वाटतं आजच्या या थोडक्यात आपल्या समोर मांडल्या तर जास्त चांगलं होईल. 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये पंडित नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन सादर केले होते, ज्याला आपण ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव असं म्हणतो. ह्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या ठरावामध्ये पंडित नेहरूंनी एकंदरीत 8 बाबी आपल्या पुढच्या भविष्यातील संविधानामध्ये याव्यात अशी भूमिका काँग्रेसच्या तर्फे मांडलेली होती. आणि त्यामध्ये जे काही महत्वाच्या बाबी होत्या, खास करून त्या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनचा पॅराग्राफ नंबर 5 आणि 8 याच्याकडे मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. काय होतं त्या 5व्या पॅराग्राफ मध्ये आणि 8व्या पॅराग्राफ मध्ये, तर त्यामध्ये पंडित नेहरूंनी असं म्हटलं होतं की आपल्या येणाऱ्या संविधानामध्ये, स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ह्या गोष्टी प्रस्थापित करायच्या आहेत. 3 गोष्टी वापर त्यांनी केला होता. आणि त्यासोबतच ते असं म्हणाले होते की भारत हा सार्वभौम स्वतंत्र प्रजासत्ताक असं राष्ट्र निर्माण होईल. 3 गोष्टी तिथे त्यांनी अशा मांडल्या होत्या. अशावर त्यांनी विनंती केली होती संविधान सभेला की आपण सर्वांनी मिळून ह्याचा विचार करावा आणि ह्या देशाचं संविधान ह्या संविधान सभेने निर्माण करावं. त्याच्यामधला 8व्या नंबरचा जो काही त्यांनी ठराव दिलेला होता त्यामध्ये नेहरूंनी असं म्हटलं होतं की आपला भारत देश ह्या संविधानांतर्गत जो घडणार आहे तो पुढे जगाला जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक रायटियस लीडरशिप देईल, सम्यक नेतृत्व देईल. म्हणजे ह्या 2 गोष्टीचा आधार घेऊन मला असं वाटतं की ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पंडित नेहरूंनी संविधान सभेसमोर मांडले होते त्या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मधले हे 2-3 महत्वाच्या बाबी आणि बुद्धाचं तत्वज्ञान जर आपण तुलना केली तसं परत तर नेहरू आणि इतर संविधान सभेचे सदस्य, माझ्या असं निदर्शनात आला तो एक रिसर्च करत असताना की आपल्या संविधानामधील एकूण 16 सदस्य हे बुद्धाच्या
विचाराच्या प्रभावाखाली होते, बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली होते. अनेक हे जे सदस्य होते त्यांनी अनेक प्रसंगी संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली वेगवेगळ्या कायद्यावर, संविधानाच्या अंतर्गत स्थापन करायच्या किंवा संविधाना अंतर्गत त्या तरतुदी करण्याच्या कायद्यांवर, तर अनेक वेळेला बुद्ध आणि धम्मशासन, सम्राट अशोक, इतर सर्व बुद्धाच्या तत्वज्ञानाची चर्चा झालेली होती. आणि व्यक्तिशः सुद्धा पंडित नेहरू सारख्या काही नेत्यांचा आपण अभ्यास केलेला असेल तर आपल्याला माहिती आहे की पंडित नेहरू यांच्यावर स्वतः बुद्ध तत्वज्ञानाचा बराच प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. त्याचं कारण असं आहे, आजही जरी आपण नेहरूंच्या त्या कार्यालयामध्ये गेलो दिल्लीला, जिथे PM ऑफिस त्यांचं होतं, प्राईम मिनिस्टर ऑफिस, जिथून ते कार्य करायचे, त्यांच्या टेबलवर मी जे बघितलं ते प्रत्यक्ष मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की त्या टेबलवर आज सुद्धा त्या बुद्धांच्या मूर्ती त्यांच्या टेबल जवळ, जिथून ते भारत देशाचं प्रशासन चालवायचे पंतप्रधान म्हणून बसून, तर ती बुद्धाची मूर्ती त्यांच्या जवळच आहे. मला असं वाटतं की त्या बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रभावा व्यतिरिक्त ह्या गोष्टी नेहरूंच्या बाबतीत घडतील असं काय नाही. तसं पाहिलं तर नेहरूंना ज्या अर्थी ते एका विशिष्ट धर्माचे किंवा त्या धर्मातील विशिष्ट अशा जातीचे वर्णाचे असल्यामुळं ह्या देशाला कोणता रंग देता येणं शक्य होता. परंतु नेहरूंवर जो धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव होता, नेहरूंवर जो न्याय, स्वातंत्र्य, समता ह्या विचारांचा प्रभाव होता, त्या प्रभावामधूनच त्यांनी आपल्या देशाचं संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि मग शांतता, शेवटचा जो मुद्दा त्यांनी मांडला त्या आपल्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये, हे शक्य झालंय असं मला वाटतंय. आपल्या संविधानामध्ये किंवा संविधान सभेमध्ये ज्या वेळेला चर्चा झाल्या, इतर चर्चा झाल्या की आपल्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आणायच्या होत्या, लोकशाहीची जी तरतूद आणायची होती किंवा इतर ज्या तरतुदी आणायच्या होत्या, त्यावेळेला सुद्धा संविधान निर्मात्यांमध्ये जी चर्चा झाली त्यांनी बुद्धाचे संदर्भ घेतलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि खास करून जेव्हा ह्या देशाचा ध्वज स्वीकृत करायचा होता आणि मग त्या ध्वजाची एकंदरीत रचना कशी असली पाहिजे ह्यावर जी चर्चा झाली संविधान सभेमध्ये, त्यावेळेला सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा सम्राट अशोक आणि बुद्ध यांच्या तत्वज्ञानाची आठवण झालेली बघायला मिळेल. जी चर्चा झाली त्यामध्ये जे चक्र घेण्यात आलं, त्या चक्रचं तत्वज्ञान आणि बुद्ध धम्मामध्ये त्या चक्राचं जे काही स्थान आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि संविधान सभेच्या त्या सर्व सदस्यांनी असं मांडलं की आता पुन्हा आपल्याला एकदा सम्राट अशोकाचा जो भारत होता, धर्मनिरपेक्ष जो भारत होता, ते धम्मचक्र आपल्या संविधान सभेने आपल्या ह्या देशाचं स्वीकृत केलेलं होतं. आणि तो तिरंगा ध्वज आपण ते जे घेतलं होतं त्यामधून सुद्धा आपल्याला हे बघायला मिळेल की आपल्या संविधान निर्मितीवर आणि संविधान निर्मात्यांवर, तसंच त्या संविधानाच्या तरतुदीवर सुद्धा मग तो प्रभाव आपल्याला जाणवेल. यासोबतच आपण जर मूळ संविधान बघितलं आपल्या देशाचं, भारताचं मूळ हस्तलिखित संविधान जर बघितलं, याच्या बाबतीत सुद्धा अनेक लोकांमध्ये बरेचदा समज आणि गैरसमज दिसतात. ज्यावेळेला मूळ संविधान बघितलं जाते लोकांकडून, नांदेडला एकदा असंच एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि तिथे एक संमेलन होतं ज्यामध्ये संविधानाची कॅलिग्राफ कॉपी प्रदर्शनासाठी लोकांसाठी बघायला ठरली होती. आणि आंबेडकरवादी मिशन मध्ये संविधान असं बोलत असताना मग एक मधात तो कार्यक्रम बघून आलेले एक गेस्ट होते, इंजिनियर साहेब होते ते, आणि मग ते इतके म्हणजे भारावलेले दिसले मला ते बोलत असताना. आणि ते असं म्हणाले की त्या कार्यक्रमामधून मी ते भारताचं मूळ संविधान बघून आलोय आणि अगदी सुवाच्य अक्षरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहून ठेवलंय. मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणजे बाबासाहेबांनी काय आपल्या हातचरामध्ये असं आपण नोटबुक मध्ये लिहितो तसं लिहिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची ऑथरशिप त्याच्यावर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या संविधानामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्वज्ञान संविधान सभेला सांगितलं, जे विचार संविधान सभेसमोर मांडले, ते विचार त्यावर आहेत. आणि ते जे कॅलिग्राफ कॉपी आहे, त्या कॅलिग्राफ कॉपी लिहिण्यासाठी काही कलाकारांची नियुक्ती संविधान सभेने केलेली होती. त्यांच्या कॅलिग्राफ हँडरायटिंग मध्ये ते संविधान आहे, बाबासाहेबांचं ते हस्ताक्षर नाहीये. माझ्याकडे ते संविधान आहे, कोणाला बघायचं असेल माझ्या कॉलेजमध्ये माझ्याकडे आहे, आपल्याला बघायचं असेल तर तुमचं स्वागतच आहे. त्याचा संदर्भ याच्यासाठी दिला की आपल्या या हस्तलिखित मूळ संविधानामध्ये जे संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत केलं,
ह्या संविधानामध्ये एकूण 23 चित्र आहेत. संविधान सभेने नंतर पंडित नेहरू यांच्या सरकारने प्रत्येक भागावर, आपल्या संविधानाला 22 भाग आहेत, तर प्रत्येक भागाच्या शेवटच्या वरचा जो भाग असतो, अर्धा पेजचा वरचा जो भाग आहे, त्याच्यावर एक एक चित्र कलाकारांनी चित्रित केलेलं आहे. आणि त्या 23 चित्रांपैकी आपल्या संविधानामध्ये बुद्ध धम्माच्या अनुषंगाने 4 चित्र आहेत. त्यामधील फ्रंट पेज जर बघितलं आपण संविधानाचं, तर त्याच्यावर जो आपलं 4 सिंहाची जी मुद्रा आहे, सम्राट अशोकांनी जी तयार केलेली, ती मुद्रा आपल्या फ्रंट पेजला आहे. तसंच प्रिअम्बलच्या अगोदर सुद्धा बघायला आपल्याला मिळेल. आणि इतर जे 3 चित्र आहेत, आपल्या संविधानाचा 5वा भाग, ज्याला युनियन असं नाव आहे, संघ, द युनियन, ह्याला बुद्धाचं जे पहिलं प्रवचन आहे सारनाथ येथे झालेलं, त्या प्रवचनाचं चित्र तिथे कलाकारांनी काढलेलं आहे. संविधान सभेनं जे स्वीकृत केलं त्याच्यानंतर सरकारने जे काढलं, ते भारत सरकारने, तिथे बुद्ध हे 5 परिव्राजकांना आपलं प्रवचन सारनाथ मध्ये देत आहेत, ते चित्र चितारण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सम्राट अशोक बुद्ध धम्माचा प्रसार करत आहेत, हे एक चित्र आलेलं आहे. आणि शेवटचं चित्र म्हणजे नालंदा विद्यापीठाचं चित्र आपल्या संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे. असे 4 चित्र बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाशी निगडित आहेत. ह्याचा अनुमान आपल्याला असं काढता येऊ शकेल एक संशोधक म्हणून, आणि आपण त्याचा जर लॉजिकली विचार केला तर बुद्धाचा धम्म, बुद्धाचे विचार ह्यांचा प्रभाव असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत. याचा अर्थ असा नाही की बाकी चित्र नाहीत. अनेक धर्माची सुद्धा जे सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाची गोष्टी आहेत, ते सुद्धा चित्र आपल्या संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये करण्यात. रामाचं चित्र आहे, तसंच सीता राम श्रीलंकेहून येतात हेही चित्र आहे. अशा अनेक प्रकारची चित्रे ह्यामध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मुस्लिम तत्वज्ञानी सुद्धा चित्र त्यामध्ये आहेत. अकबराचा दरबार सुद्धा दाखवण्यात आला आहे, सुभाषचंद्र चित्र आहे, शिवाजी महाराजांचं चित्र आहे, गुरु गोविंदांचं चित्र आहे. म्हणजे आपलं संविधान एक कसं खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं संविधान आहे, याची सुद्धा प्रचिती आपल्याला तिथे येऊ शकेल. पण आपला विषय जो आहे की धम्माचा या संविधानाच्या अनुषंगाने काय प्रभाव आहे, हा आपल्याला जो महत्वाचा गाभा आजच्या या थोडक्या व्याख्यानामध्ये बघायचा होता, त्या अनुषंगाने ह्याचाही आपल्याला विचार करता येऊ शकेल. जे संविधान निर्माते आणि संविधान सभेचे जे प्रमुख सदस्य आहेत, ह्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जरी आपण गेलो, खास करून पहिल्या भाषणाचा मी आपल्याला उल्लेख करून देईन की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी संविधान सभेला जे 2-3 पहिले भाषण झाले होते, त्यामध्ये असा उल्लेख केला होता की आपल्याला जे संविधान निर्माण करायचं आहे, ते संविधान हे सम्राट अशोकाचा देश घडवेल अशा प्रकारचं आम्हाला संविधान आणायचं आहे. त्यासोबतच इतर जे सदस्य होते, एक कमलापती त्रिपाठी नावाचे सदस्य आपल्या संविधान सभेचे होते, आणि त्यांनी मग बुद्धाचा विचार संविधान सभेसमोर मांडला की बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनो कंपाय, हा विचार आपलं संविधान घेऊन येईल. आणि मग लोकांच्या उत्कर्षासाठी या संविधानामध्ये एक वेलफेअर स्टेट किंवा कल्याणकारी राज्य आपल्याला निर्माण करायचे. ह्या गोष्टी संविधान सभेमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच ह्या देशामध्ये जर कोणती मोठी धम्मक्रांती झाली असेल सम्राट अशोकाच्या नंतर, तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे आपण शिल्पकार असं मानतो, फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं मानतो. आणि आपल्याला हे माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांवर बुद्धाचा आणि बुद्धाच्या धम्माचा किती मोठा असा प्रचंड प्रमाणामध्ये प्रभाव आहे. आणि ही गोष्ट स्वाभाविकच आहे त्यामुळं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत आपल्या संविधानामध्ये, आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानावर, आपल्या संविधानाच्या तरतुदीवर प्रभाव हा नक्कीच झालेला आहे. 2-3 गोष्टी मी आपल्या समोर सांगेन आणि मग ह्या व्याख्यानाचा आपण समारोप करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाला जे प्रास्ताविक दिलंय, आणि मी अगोदर म्हणालो की 13 डिसेंबर 46 मध्ये नेहरूंनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडले होते, त्यामध्ये 3 विचार त्यांनी मांडले की आपल्या संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता आपल्याला आणायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासोबतच
चौथा महत्वाचा विचार आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये मांडला. ज्यावेळेस ड्राफ्टिंग कमिटीने ती प्रस्तावना तयार केली आपल्या संविधानाची, आणि त्यांनी खरंच ड्राफ्टिंग कमिटीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीला जे नियुक्त केलं होतं संविधान सभेने, ते याच्यासाठी नियुक्त केलं होतं की संविधान सभेने जे ठराव घेतले त्या ठरावावर त्यांनी संविधानाचा मसुदा तयार करायचा होता. आणि संविधान सभेने असं कोणताही ठराव पारित केला नव्हता की ह्या संविधानामध्ये या चौथा एक विचार येऊ शकेल. 3 ठरावाच्या गोष्टी अगोदर झालेल्याच होत्या. 13 डिसेंबर 46चा ठराव जो 22 जानेवारीला 47ला आपण ज्या संविधान सभेने मान्य केला होता की आपलं संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता ह्या गोष्टीवर अधिष्ठित असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावना लिहित असताना आपल्या संविधानामध्ये असं म्हटलं की जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपल्या संविधानामध्ये असेल. त्यासोबतच लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. आपण संविधानाची प्रस्तावना वाचता की आम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, पूजा आरतीचं स्वातंत्र्य, विचाराचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य ह्या देशामध्ये असतील. तसंच आपल्याला दर्जा आणि संधीची समानता असेल, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 3 गोष्टी महत्वाच्या मांडल्या. आणि ह्याच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चौथा बुद्धाच्या धम्माचा जे मेन फाउंडेशन आहे, जो प्रमुख असा विचार बुद्धाच्या धम्माचा आहे, तो आहे बंधुतेचा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार, बंधुतेचा विचार आपल्या संविधान सभेमध्ये मांडला आणि आपल्या संविधानामध्ये तो आणला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मसुदा जो तयार केला होता या संविधानाचा, तो 21 फेब्रुवारी 1948ला संविधान सभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून दिला होता, जो भारत सरकारने त्या काळामध्ये 26 फेब्रुवारी 48ला सर्व लोकांसाठी प्रसिद्ध केला होता. ते पत्र जर आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि मग चौथा महत्वाचा जो भाग होता बंधुतेचा, त्याचं कारण त्यांनी दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात त्या पत्रामध्ये की जर आज देशाला कशाची नितांत गरज असेल तर ती आहे बंधुतेची. कारण ह्या देशाला आपण एक राष्ट्र म्हणून उभं करू इच्छित आहोत. आणि कोणते राष्ट्र ज्या अर्थी आम्ही वेगवेगळ्या जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर विभागले गेलो आहोत, पण असे विभागलेले लोक हे कधी राष्ट्र बनू शकत नाहीत. आम्ही जर आम्हाला एकमेकाला भाऊच मानत नसतील, आम्ही जर आम्हाला एकमेकाचे बंधू मानत नसतील, तर आम्ही हा देश उभारू शकणार नाही. आणि आज जर ह्या देशाला कशाची गरज असेल, बाबासाहेब म्हणतात, तर ती आहे बंधुतेची. आणि त्यामुळं संविधान सभेला जे आम्ही हे संविधानचा मसुदा सादर करत आहोत, त्यामध्ये डेलिबरेटली म्हणजे विचारपूर्वक आम्ही हा बंधुभावाचा विचार किंवा बंधुतेचा विचार संविधानामध्ये देत आहोत. तर कोणत्या प्रकारची बंधुता आम्हाला या देशामध्ये आणि ह्या देशाच्या संविधानाला आणायची आहे, तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, फ्रॅटर्निटी ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन. याच्यामध्ये आता इंटिग्रिटी याच्यामध्ये ज्या नंतर बदल झाले 42व्या घटना दुरुस्तीने, परंतु बाबासाहेबांनी जो मूळ विचार मांडलेला होता की ह्या संविधानामध्ये बंधुता अशा प्रकारची असेल की ती सर्व लोकांना आश्वासन देणार आहे. तर कशाचं आश्वासन देणार आहे? ॲश्युरिंग डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता आपल्याला संविधानामध्ये घ्यायची आहे, असा बाबासाहेबांचा तो विचार होता. मग आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये तो विचार आला. आता इकडे जे 3 शब्द आम्ही संविधान सभेने पारित केले होते, भारत कसा असेल भविष्यामध्ये, तर नेहरूने हा प्रस्ताव मांडलेला होता अगोदरच. मी आपल्याला सांगितलं की इंडिया वुड बी सॉव्हरेन इंडिपेंडंट रिपब्लिक, असं नेहरूंनी म्हटलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामधला जो इंडिपेंडंट शब्द होता, बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या अर्थी भारत हा सॉव्हरेन सार्वभौम देश असणार आहे भविष्यामध्ये संविधानाअंतर्गत, तर त्या अर्थी भारत स्वतंत्र असणारच आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे लोकशाही हा शब्द आणला. ज्यावेळेला लोकशाही हा शब्द आपण याच्यातला विचारार्थ घेतो, मला वाटतं फार मोठी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणि ह्या देशामध्ये त्या एका शब्दावर घडून आणली. त्याचं कारण असं आहे की लोकशाही हा विचार आपल्या संविधानामध्ये त्यांनी आणला. आणि कोणत्या प्रकारची लोकशाही बाबासाहेबांना अपेक्षित होती,
बाबासाहेबांच्यावर आपण संविधान सभेमधले भाषण वाचले, खास करून 25 नोव्हेंबर 1949चं भाषण आपलं वाचलं आपण बाबासाहेबांचं संविधान स्वीकृतीच्या पहिल्या दिवसचं भाषण. तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही आणि ह्या देशामध्ये पूर्वी लोकशाही होती का नाही हा विचार मांडतात आणि लोकशाहीचं काय भवितव्य देशामध्ये असू शकेल हाही विचार बाबासाहेब मांडतात. तर ते लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची संकल्पना ही फारच क्रांतिकारक असं मी मानतो. कारण लोकशाहीची इतर व्याख्या आपण जर बघितलं ज्या शाळेमधून आम्हाला शिकवतात अब्राहम लिंकन वगैरे नाही का, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं सरकार म्हणजे लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची संकल्पना ही फार मोठी क्रांतिकारक अशा प्रकारची आहे. मला वाटतं आपण सार्वजनिक जेवण करून आलेलोच आहोत. एक 5-10 मिनिटं थोडीच जास्त झालं तरी काय हरकत नाही, कारण आयोजकांनी जेवण झाल्यानंतर कार्यक्रम राहील असं सांगितलेलं होतं. त्यामुळं मी जेवण करून आलेलो आहेत आणि आपण सर्व आले आहात असं मी नक्की मानतो. त्याच्यामुळे एक 15-20 मिनिटं जरा मागे पुढे झाले तर काही प्रॉब्लेम यायला नको, कारण विषय आपल्याला तो तितका चर्चेला घेतलाच पाहिजे. मग लोकशाहीचा विचार येत असताना मुळात बाबासाहेब आंबेडकरांना ह्या संविधानामध्ये कोणती लोकशाही आणायची होती आणि त्यांची काय संकल्पना लोकशाहीची होती. तर बाबासाहेबांची अशी संकल्पना आहे लोकशाहीची की लोकशाही असं एक सरकारचा फॉर्म आहे, ज्याला एक प्रकार आहे असं म्हणतात ते, की ज्यामधून व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडून येतात. म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता बदल घडून आणणारी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही अशी बाबासाहेबांची व्याख्या आहे. मग आता ह्यामध्ये आपण 2 गोष्टी अधोरेखित आपल्याला करता येतात. एक तर आम्हाला परिवर्तन हवंय लोकशाहीकडून आणि ते परिवर्तन क्रांतिकारक अशा प्रकारचं पाहिजे आणि ते व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये. आपल्याला याची जाणीव आहे की जगामध्ये ज्या क्रांत्या आल्या त्या सर्व क्रांत्या रक्तरंजित क्रांत्या आहेत. म्हणजे मुळात जर क्रांती यायची असेल तर रक्त सांडल्याशिवाय क्रांती येणं शक्य नाही. परंतु आमच्या संविधानामध्ये अशा प्रकारची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केली, ज्यामधून व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता ती क्रांती घडून येईल अशी बाबासाहेबांची धारणा आहे. म्हणजेच लोकशाहीचा हा प्रकार आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. ज्यावेळेला संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण करतात 25 नोव्हेंबर 1949चं, तर ते असं म्हणतात की ह्या देशाला लोकशाही नवकी आहे असं नाही, किंवा ह्या देशात पूर्वी लोकशाही नव्हतेच असंही नाहीये. ह्या देशामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये जर गेलो आपण, बुद्ध नीतीमध्ये जे काही हा देश चालला त्यावेळेला ह्या देशामध्ये लोकशाही होती आणि खास करून सांसदीय लोकशाही होती असं बाबासाहेब म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाअंतर्गत जे संरचना केली, मग अर्थात कोणते संविधान आहे 3 गोष्टी संरचना करत असतात. एक तर तुमचं कायदेमंडळ कसं असेल, त्यासोबत न्यायमंडळ कसं असतील आणि त्यासोबत मग कार्यकारी मंडळ काय असतील आणि त्यांचं तत्वज्ञान काय असेल याच्यासाठी संविधान येत असतं. आपल्या संविधानाअंतर्गत जी संसद निर्माण केली, जे न्यायमंडळ तयार केलं, जे सरकार बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलं, त्याच्या ज्या तरतुदी दिल्या त्याचे सर्व बेस आणि मुळं मला वाटतं बाबासाहेबांनी तिथे नेऊन पोहोचलेत. जे बुद्ध धम्माच्या कायद्यामध्ये जशा प्रकारे संसद चालत होती त्या असं म्हणाले की जे भिक्खू संघ चर्चा करत होता, जी सांसदीय पद्धती असते तीच पद्धती बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये चर्चा करायची असते, प्रस्ताव करायचा असतो, त्याच्यावर चर्चा होणे, तो मग जर कोणाचे भिन्न मत असतील तर त्याचाही आपलं रिस्पेक्ट करणे, हे लोकशाहीचे काही मॅच्युअर लोकशाहीचे प्रगल्भ लोकशाहीचे काही गोष्टी असतात असं आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांनी तोही विचार मांडला की ह्या देशामध्ये सांसदीय लोकशाही किंवा गणराज्य जे होते ते गणराज्य जे होते त्या गणराज्यामधून अशा प्रकारची लोकशाही आपल्या संविधानामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केला. आपण जर आपल्या संविधानाचा भाग 5वा आणि 6वा बघितला तर ह्यामध्ये मग तिकडे सेंटरला केंद्रामध्ये जे चालते पद्धती तुमची पार्लमेंट म्हणा, ज्युडिशरी म्हणा, सरकार म्हणा, किंवा 6व्या भागामध्ये मग आपल्या राज्यामध्ये जे सांसदीय लोकशाहीची संरचना केली, अशा प्रकारचं त्याला हा बेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि मुळात बुद्धांच्या सर्व धम्माच्या कायद्यामध्ये जे महत्वाच्या गोष्टी येतात त्या 4 गोष्टी ज्या आपण अगोदर बघितल्या, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, मग याच्यावर सुद्धा तरतुदी आपल्या संविधानामध्ये कशा आल्या हा सुद्धा आपल्याला एक अभ्यासाचा भाग करता येईल. 3ऱ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत
आणि हे मूलभूत हक्क जर बघितलं आपण, आपल्याला समानतेचा हक्क आहे. आपल्या संविधानामध्ये कलम नंबर 14, 15, 16, 17, 18 जर बघितलं आपण, तर आपल्याला समानतेचा मूलभूत हक्क आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला कलम 19, 20, 21 बघितलं आपण 22 पर्यंत, तर आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. याच्यामधलं 21 नंबरचं कलम इतकं महत्वाचं. आता समानतेचा अधिकार जर आपण बघितला, त्याचा सोर्स नक्कीच हा बुद्धाच्या नीतीमध्ये, कारण हा बुद्ध धम्माच्या कायद्याचा महत्वाचा गाव आहे समानता. कारण ह्या देशामध्ये हजारो वर्षापर्यंत जे डिस्क्रिमिनेशन चाललं, जे भेदनीती आली, बुद्धाने जो समानतेचा विचार मांडला, तो क्रांतिकारक विचार संविधानामध्ये अशा प्रकारचा तरतुदी अंतर्गत प्रस्थापित केलेला आपल्याला बघायला मिळेल. तर स्वातंत्र्याचा जो विचार आहे, तो स्वातंत्र्याचा विचार सुद्धा आपल्या संविधानामध्ये, कारण लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य जर नसतील तर तुमची लोकशाही टिकणारच नाही. आणि मग आपलं संविधान आपल्याला ज्या तुमच्या प्रस्तावनेमध्ये जे तुम्ही स्वातंत्र्य बघता, त्याच्या तरतुदी ह्या कलमामध्ये सांगितल्या आहेत. तर 21 नंबरचा कलम यासाठी महत्वाचा आहे असं मी सांगतो, की ह्यामध्ये आपल्याला आपल्या जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आता या राईट टू लाईफला काय महत्व आहे? माझ्या आकलनाप्रमाणे इथे जितके लोक आपण बसलेलो आहे, यांना त्यापूर्वी कधी अशा प्रकारचा राईट टू लाईफ मिळाला का नाही, हे आपल्याला जर आपण मागे बघितलं इतिहासामध्ये या देशाच्या, तर आपल्याला बघायला मिळेल की आम्हाला असा कोणत्याही प्रकारचं जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. जर तो असता तर मग आपल्यासोबत जे काही हजारो वर्षापर्यंत अस्पृश्यता आली, आणि मग प्राण्यांपेक्षाही, किड्यामुंग्यापेक्षाही, कुत्र्यापेक्षाही हीन अशा प्रकारचं जीवन ज्या लोकांच्या वाट्याला आलं, कारण त्यांना अशा कोणत्याही प्रकारचा जगण्याचा अधिकार नव्हता. मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे जर आपण बघितलं त्याच्यावर 21 वर राईट टू लाईफ वर, तर सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ प्राणी मात्र सारखं जगण्याचा अधिकार नाही, तर प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार आहे. माणूस म्हणून प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार आहे. मला वाटतं आज आम्ही जे प्रतिष्ठेनं माणूस म्हणून समाजामध्ये उभे राहतो, आज आम्ही इतके चांगल्या कपड्यामध्येच आलेलो आहेत, एवढ्या चांगल्या ठिकाणी आपण ही चर्चा करून आणतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं, विचाराचं आणि धम्माच्या तत्वज्ञानाचं मला वाटतं आज यश आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आपल्या संविधानामध्ये अशा अनेक तरतुदी आपल्याला बघता येऊ शकतील की ज्याच्यावर बुद्धाच्या, धम्माच्या तत्वज्ञानाचा नक्कीच प्रभाव आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्या संविधानाच्या अंतर्गत जे हे तत्वज्ञान प्रस्तावित केलं, त्याच्यावर तरतुदी बनवल्या, त्याचा परिणाम आज 75 वर्षापर्यंत आपण बघत आहोत. समारोप करत असताना आता धम्म तिकडे बुद्धांचं जर प्रवचन बघितलं, त्यांच्या डोक्यामधला पहिला विचार जर बघितला आपण आणि पुन्हा संविधानामध्ये आलो आपण, बुद्धांच्या चिंता ही होती की ह्या जगामधील व्यक्तीच्या जीवनामधलं दुःख कसं कमी करता येईल, त्याचा उत्कर्ष कसा होईल, त्याच्या जीवनामध्ये आनंद कसा प्रस्थापित करता येऊ शकेल. तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्याचं उत्तर दिलंय. जे बुद्धाला 2500 वर्षापूर्वी चिंतन बुद्धाने केलं, जे चिंता बुद्धाला होती की व्यक्तीच्या जीवनामधलं दुःख कसं जाईल आणि त्याच्या जीवनामध्ये कसा आनंद प्रस्थापित होईल. तर संविधानामधल्या कलम हे भाग 3 आणि 4 जर बघितलं आपण, डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, कलम नंबर 38 आणि 39, ह्याच्यामध्ये खास करून आपल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक राज्यव्यवस्था जी असते, सरकार म्हणून सरकारचे जे कर्तव्य आहेत, तर त्या कर्तव्यामध्ये जर बघितलं आपण, तर सरकारला असे निर्देश दिले संविधानाअंतर्गत की व्यक्तींच्या जीवनामध्ये जसं बुद्धाला चिंतन पडलं तर दुःख कसं त्याचं कमी होईल, आणि कायद्यामध्ये सुद्धा याला फार महत्व आहे. ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ऑफ द पीपल, असं बेंथमचा विचार मानतात. आणि बुद्ध धम्माचा अभ्यास करणारे सांगतात, आपण सर्व बुद्ध धम्माचा अभ्यास करणारी मंडळी कायद्यामध्ये सुद्धा बेंथमच्या अगोदर बुद्धाने जो विचार मांडला होता, बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजेच ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ऑफ द पीपल, आणि वेलफेअर स्टेट, की लोकांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्यांचा उत्कर्ष होईल, त्यांचं दुःख कमी होईल, ते सर्व तरतुदी आपल्या संविधानाच्या 4थ्या भागामध्ये आहेत, हे आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्या सर्व तरतुदी आणि बुद्धाचा धम्म आणि बुद्धाच्या धम्माचा कायदा ह्याचा जर आपण तुलनात्मक दृष्टीने विचार केला, तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला आज मानता येऊ शकेल की आपल्या संविधान निर्मात्यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे संविधान निर्माण केलं त्यावर नक्कीच बुद्ध धम्माच्या कायद्याचा प्रभाव आपल्याला जाणवेल. मग आजची परिस्थिती जर आपण बघितली, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा आणि संविधानाच्या तत्वज्ञानाचा जर आम्ही विचार करतो, 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांनी तोच विचार मांडला की ह्या देशामध्ये 3 गोष्टीची कमतरता आहे, बाबासाहेब म्हणाले होते, आणि त्या आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आज देश ज्या परिस्थितीमधून जात आहे, आजच्या प्रसंगी ज्या परिस्थितीमधून हा देश आमचा जात आहे, त्यावेळेला आम्हाला आमच्या स्वातंत्र्य, आमच्या समानतेचे अधिकार म्हणजे रूल ऑफ लॉ, ज्याला कायद्याचे अधिराज्य असं आम्ही मानतो कायद्यामध्ये, आणि शेवटचा आणि बुद्धाच्या विचारात जर विचार केला आम्ही बंधुतेचा, तर आज या देशामध्ये ह्याचे काय प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज मला वाटतं अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. आजच्या जर आपण कालपराच्या बातम्या बघितल्या तर कोणीतरी शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही स्टेटमेंट करतात, त्याच्या पूर्वी जर बघितलं आपण तर कोणीतरी वेगवेगळ्या इतर धर्माच्या बाबतीत स्टेटमेंट करतात, कोणीतरी एका जातीच्या विरुद्ध जातीच्या विरुद्ध जाती पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. याचा अर्थ असा आहे की आमच्या संविधानामध्ये तत्वज्ञान बंधुतेचं आहे, त्याला किती मोठी आव्हानं आहेत. आजच्या घडीला 75 वर्षाच्या या सर्व आपल्या कार्यकाळामध्ये संविधानाच्या 75 वर्ष पुढे अनेक हजार वर्ष संविधान चालेल, परंतु त्या संविधानाचे जे तत्वज्ञान आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ह्याच्यावर येणारे आव्हानं सुद्धा आम्हाला विचार करावे लागतील. आणि भारताचं एक जागरूक नागरिक म्हणून आम्हाला कोणत्याही धर्माचा विचार न करता ज्यावेळेस आम्ही संविधानाचा विचार करतो, तर आम्हाला हे म्हणून चालत नाही की आम्ही बौद्ध आहोत आणि बौद्धांचं हे संविधान आहे किंवा बाबासाहेबांनी हे संविधान लिहिले म्हणूनच आम्हाला त्या संविधानाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. एक नागरिक म्हणून सुद्धा संविधानाअंतर्गत आपण कलम नंबर 51 जर बघितलं तर त्यामध्ये पहिलं कर्तव्य आपलं असतं टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड टू रिस्पेक्ट इट्स आयडियल्स. म्हणजे आपल्या संविधानाचा आणि संविधानाअंतर्गत जी मूल्य आलेली आहे त्याचा आदर करणे आणि संविधानाच्या प्रमाणे मग आपलं जीवन अनुसरण करणे, असं अर्थानं मी ते घेतो. आणि मला वाटतं आज प्रसंगी कितीही आव्हानं जर असली संविधानाच्या तत्वज्ञानाला, तर त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल. एक जागरूक नागरिक म्हणून ते आमचं कर्तव्य राहील. आणि आज प्रसंगी मी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा बाळगतो, ज्या अर्थी आपण इतक्या अवघड परिस्थितीतून बाहेर बघितलं, आपण या पिंपळा झाडाच्या पुढे गेलो, आपण थोडस जे वामनदादा कर्नाटकांच्या हस्ते ते लावलंय असं त्याच्यावर बोर्ड दिसतंय. मला वाटतं फार चांगली गोष्ट आज झाली तुमच्याकडे येत असताना. वामनदादाला एकदा लेणीवर मी बघितलं, त्याच्यानंतर या पिंपळ वृक्षाच्या माध्यमातून त्यांचं दर्शन झालं असं मला वाटतं. त्यासोबतच त्यामधून बुद्ध तुम्ही इथे दाखवला आपल्या पेठेनगरमध्ये, आणि ह्या बुद्ध विहारामधून बुद्धासोबतच बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान या पेठेनगरला आपण त्याची जागृती करून देतात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याकडून ह्या अपेक्षा ठेवणं मला वाटतं त्याच्यामध्ये काही गैर नाही, कारण आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहेत. जरी आपण हा विषय मांडला भारतीय संविधान आणि धम्म, तरी सुद्धा आपलं संविधान धर्मनिरपेक्ष आहे हे मानून आम्हाला चालावं लागेल. आणि हे संविधान सर्वांसाठी आहे. हे संविधान जसं तुमच्या बुद्ध धम्म मानणाऱ्या लोकांसाठी आहे, तसंच ते हिंदू बांधवांसाठी आहे, तसंच ते ख्रिश्चन बांधवांसाठी आहे, तसंच ते मुस्लिम बांधवांसाठी आहे, इतर धर्माच्या बांधवांसाठी आहे. हा एक विचार आपण बंधुतेचा, कारण हा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धाचा विचार, शेवटी बंधुतेचा विचार फार महत्वाचा आहे. जर बंधुता आमच्या मनामध्ये नसेल तर संविधान यशस्वी नक्कीच इथून पुढे होईल का नाही याची आम्हाला शंका ठेवते. आपली माझ्या सर्वांची ही एक आजची नितांत गरज आहे, एक कर्तव्य म्हणून, की ज्या वेळेला आम्ही समाजामध्ये जातो तर दोन समाजामध्ये विदुष्टता निर्माण होईल, शत्रुत्व निर्माण होईल. कारण बुद्धाचा विचार आहे की शत्रुत्वाने शत्रुत्वाचा एंड होत नाही, तर शत्रुत्वावर एक आपला बंधुभावच चांगला अंमल करू शकतो आणि आम्ही शत्रू सुद्धा बंधुभावामुळं एकमेकाचे भाऊ बनू शकतो. हा एक मोठा विचार आपलं संविधान देत आहे. आपण सर्वजण त्यामध्ये काम कराल माझ्यासह ही अपेक्षा ठेवतो. आपण मला इथे बोलवलं, दोन्ही आयोजकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्था आणि साकेत बुद्ध विहार समिती, आपल्या दोन्ही आयोजकांचे आणि आपण सर्वांचे आपण इथे उपस्थित झालात. आणि मला मागच्या काही मिनिटापासून आपण ऐकलं तसं मला दुपारी कोणते व्याख्यान ऐकणं आणि देणं फार अवघड असतं जेवणाच्या नंतर. आपली बऱ्याच लोकांची ही जेवणानंतरची आराम किंवा विश्रांती घेण्याची वेळ असते, त्यामध्ये व्यत्ययांना संविधान आपल्याला एक जीवन जगण्याचा अधिकार देतं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये
सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शांततेत झोप घेण्याचा सुद्धा आम्हाला त्याच्या अंतर्गत अधिकार असतो, मूलभूत अधिकाराचा भाग आहे. पण तरी सुद्धा तुम्ही तो त्याचा त्याग केला आणि आपण इथे बुद्ध विहारामध्ये उपस्थित झाला, त्याबद्दल सुद्धा आपलं मी आभार व्यक्त करतो. इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद सर्वांना.